नमस्कार मित्रांनो, आयुष्यात यश मिळवण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे आपली मेहनत आणि दुसरं म्हणजे नशिबाची साथ. आपण तिसऱ्या घरात पराक्रम पाहिला, पण त्या पराक्रमाला जेव्हा नशिबाची जोड मिळते तेव्हाच माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो. कुंडलीतील 9वे घर हे तुमच्या नशिबाचं दार आहे. याला सर्वात शुभस्थान मानलं जातं. तुमचं भाग्य कधी उजळणार? तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल का? तुमचे उच्च शिक्षण आणि परदेश प्रवास कसे असतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. चला तर मग तुमच्या नशिबाचा नकाशा पाहूया. 9वे स्थान नक्की काय आहे? 9व्या घराला ज्योतिषशास्त्रात धर्मभाव किंवा भाग्यभाव म्हणतात. सर्वोच्च त्रिकोण कुंडलीत 1, 5 आणि 9 हे त्रिकोण असतात. त्यातील 9वे घर हे सर्वात बलवान मानले जाते. पुण्याईचे फळ, तुम्ही या जन्मात जे काही चांगलं करता आणि तुमच्या पूर्वजांचे जे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतात त्याचं फळ हे घर तुम्हाला देतं. अनेकांना प्रश्न असतो की मी मेहनत करतो पण यश मिळत नाही. अशा वेळी तुमचं 9वं घर तपासलं जातं. 1. भाग्योदय, तुमचं नशीब नेमक्या कोणत्या वयात उजळेल. 2. ईश्वरी मदत, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा जी एक अज्ञात शक्ती आपल्याला मदत करते ती म्हणजे तुमच्या 9व्या घरातील ग्रहांची ताकद. 3. धार्मिक कल, तुम्ही देवाला मानणार का? तुमची श्रद्धा कशी असेल? तुम्ही नास्तिक असाल की आस्तिक हे या घरावरून समजतं. 4थे घर आईचे असते, तर 9वे घर वडिलांचे मानले जाते. काही मतप्रवाह 10वे घर मानतात, पण 9वे घर हे पितृवत मार्गदर्शकाचे आहे. वडिलांचे सुख, तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किती सहकार्य आणि संपत्ती मिळेल? गुरु आणि मार्गदर्शक, आयुष्यात योग्य दिशा दाखवणारा गुरु मिळेल का? शिक्षकांचे आणि वरिष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील का? हे सर्व 9वे घर ठरवते. 5व्या घरावरून आपण बुद्धिमत्ता पाहतो, पण उच्च शिक्षण आणि ज्ञान 9व्या घरावरून पाहिले जाते. केवळ माहिती नाही, तर ज्ञान म्हणजे विजडम मिळवण्याची वृत्ती हे घर देते. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, कायदा आणि धर्मशास्त्र यांमधील रुची हे घर दर्शवते. 3ऱ्या घरावरून आपण छोटे प्रवास पाहतो, पण लांब पल्ल्याचे प्रवास 9व्या घराच्या अखत्यारीत येतात. परदेश प्रवास, शिक्षणासाठी किंवा फिरण्यासाठी परदेशात जाण्याचे योग. तीर्थयात्रा, धार्मिक स्थळांना भेटी देणे आणि तीर्थाटन करणे. जर 9वे घर बलवान असेल तर व्यक्तीचे अर्धे आयुष्य प्रवासात किंवा बाहेरगावी व्यतीत होते आणि त्यातून तिला लाभही मिळतो. आरोग्याच्या दृष्टीने 9वे घर खालील भागांवर नियंत्रण ठेवते. थाईज, मांड्यांचे स्नायू आणि हाडे. कंबर आणि मांड्यांचा सांधा म्हणजे हिप्स, धमन्या, रक्ताभिसरण संस्थेशी संबंधित काही भाग. 9वे घर बलवान असण्याची लक्षणे. तुम्ही खूप आशावादी, ऑप्टिमिस्टिक असता. तुम्हाला कठीण प्रसंगात कोणाची तरी अनपेक्षित मदत मिळते. समाजातील प्रतिष्ठित लोक तुमचा आदर करतात. तुमच्या हातून नेहमी धार्मिक आणि परोपकारी कार्य घडतात. तर मित्रांनो, 9वं घर हे तुमच्या आयुष्यातील प्रकाश आहे. मेहनत तर सर्वच करतात, पण ज्याला नशिबाची साथ मिळते तोच शिखरावर पोहोचतो. पण लक्षात ठेवा, नशीब सुद्धा त्यांनाच साथ देतं जे धर्माच्या आणि नीतीच्या मार्गावर चालतात. तुमचं नशीब तुम्हाला कोणत्या क्षेत्रात साथ देतंय असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या आयुष्यात वडिलांचा किंवा गुरुचा किती मोठा वाटा आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे 10वे घर, कर्मस्थान, जे तुमच्या करिअरबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल आणि तुमच्या नावाचा डंका जगात कसा वाजणार याबद्दल सांगते. तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग्याचा हा संदेश सर्वांना शेअर करा. धन्यवाद.